आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा वेग, रस्ते विकास कामांना हिरवा कंदील, प्रभाग 17 चमकणार, नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांची मेहनत रंगली, रस्त्यांचे जाळे मजबूत, नागरिकांमध्ये आनंद। आमदार संग्राम जगताप यांच्या भरघोस विकास निधीतून तसेच नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रभागातील विद्यानगर कॉलनीतील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांना अखेर गती मिळाली। स्थानिक नागरिकांकडून वारंवार करण्यात येणाऱ्या मागणीनुसार परिसरातील अंतर्गत रस्ते, मुख्य मार्ग आणि खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली। आता ही सर्व कामे अंतिम टप्प्यात आली असून लवकरच नागरिकांसाठी हे रस्ते खुले होणार आहे। तर या विकास कामांमुळे परिसरातील वाहतूक सुलभ होणार असून धूळ, खड्डे आणि पावसाळ्यातील चिखलाच्या समस्यांनी नागरिकांची मोठी सुटका होणार आहे। विशेषतः शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी आमदार संग्राम जगताप आणि नगरसेवक मनोज कोतकर, मयूर बांगरे, जालिंदर कोतकर, सुमित लोंढे या चारही नगरसेवकांचे आभार मानत भविष्यातही अशीच विकास कामे सुरू ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त केली। विकास कामांमुळे केडगावची ओळख आता बदलत चालली असून खड्ड्यांचे शहर म्हणून ओळखले जाणारे केडगाव आता स्मार्ट नियोजन, आधुनिक रस्ते आणि विकासाच्या नव्या दिशेने वाटचाल करत आहेत। त्यामुळे आता नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण असून येणाऱ्या काळात नगरसेवक मनोज कोतकर, मयूर बांगरे, सुमित लोंढे, जालिंदर कोतकर यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभागाचा कायापालट होईल आणि केडगावची ओळख खड्ड्यांचे शहर म्हणून नाही तर स्मार्ट सिटी म्हणून होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते निलेश बांगरे, उमेश कोतकर, केतन भंडारी, सुशांत देठे, इंजिनियर श्रीकांत निंबाळकर, कॉन्ट्रॅक्टर सोनी मंडलेच्या आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षापासून दौंड रोड, विद्यानगर या भागातील नागरिकांची मागणी होती की या भागातील रस्ते चांगले झाले पाहिजे। तर त्यासाठी वेळोवेळी माननीय आमदार संग्राम भैया जगताप साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून या ठिकाणी काही रस्ते काँक्रीट तर काही रस्ते डांबरीकरण त्या ठिकाणी मंजूर करून घेतले। त्यातला पहिला रस्ता काँक्रीटीकरणाचा झाला आणि नंतर या भागातील नागरिकांची मागणी होती कारण एकाच टायमाला सगळे रस्ते या ठिकाणी झाले पाहिजे। त्यानंतर आपण या ठिकाणी सर्व रस्ते डांबरीकरणाचे काम हाती घेतलं आणि आज त्याच्या कार्पेटचं काम आज या ठिकाणी विद्यानगर या परिसरामध्ये सुरू आहे। नक्कीच या रस्त्यांमुळे या भागातील नागरिकांची मोठी समस्या आज दूर झाली आणि ती करण्यासाठी माननीय आमदार जगताप साहेबांनी त्या ठिकाणी भरीव विकास निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला। आता यातली जे काही छोटे छोटे 2-3 रस्ते राहिलेले आहेत ते देखील पुढच्या 2 महिन्यामध्ये त्याचं देखील काम त्या ठिकाणी सुरू होईल कारण की याची वर्क ऑर्डर गेल्या 6 महिन्यापूर्वी झालेली आणि त्यात आता जे काही वाढीव काम आहे ते काय आता लगेच त्या ठिकाणी सुरू करता येणार नाही। तर नवीन याच्यातून निधी घेऊन त्या ठिकाणी जे राहिलेले काम आहेत तर ते काम देखील या ठिकाणी मार्गी लागणार आहेत। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। माझं नाव सुशांत देठे, राहणार विद्यानगर। आज या ठिकाणी माननीय संग्राम भैया जगताप साहेब यांच्या निधीतून आणि आमचे नगरसेवक, लाडके नगरसेवक मनोज दादा कोतकर आणि बाकी आमचे मयूर दादा, जालिंदर दादा कोतकर आणि अजून सुमित लोंढे ह्या आमच्या लाडकी नगरसेवकांच्या यांच्या माध्यमातून उपस्थितीमध्ये आज या विद्यानगरमध्ये आमचे जे रस्त्याची कामं होते ते कामं आज मार्गी लागलेले आहेत आणि खूप सुंदर असे उत्कृष्ट दर्जाचे हे काम झालेलं आहे। 6 महिन्यापासून ह्या कामाचा आम्ही पाठपुरावा केला होता। तर हे काम आज खूप चांगल्या रीतीने पार पाडण्यात आलेलं आहे। त्याबद्दल मी माननीय संग्राम भैया जगताप यांचे आभार मानतो। तसेच आमचे 4ही नगरसेवक ह्या वार्डातले त्यांचे पण मी मनापासून खूप आभार मानतो। धन्यवाद।